उत्पत्तीचे पुस्तक 49 अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 33 वचन लिहून आहे. या अध्यायामध्ये इस्रायलचे शेवटीच्या काळाचं वर्णन आहे. याच्यानंतर त्याची मृत्यू झाली याचं वर्णन लिहून आहे. शेवटीचे 50 अध्यायामध्ये त्याचे समाधीविषयी लिहून आहे आणि 49 अध्याय त्याच्या मृत्यूच्या बारेमध्ये आहे. मग याकोबनं आपल्या पुत्रास बोलावून म्हटले, तुम्ही सर्व जमा होऊन म्हणजे पुढील काळी तुमचे काय काय होईल हे मी तुम्हाला सांगतो. शेवटीचा काळ म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले आणि त्याच्यानंतर त्याचे स्वर्गरोहण झाले. त्याच्यानंतर घडलेले दिवसाला शेवटीचे दिवस म्हणले. अन्य लोकांना स्वार्थ दिले त्याच्यानंतरचा काळ. येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण झाले आणि तो परत येणार आणि त्याचा परत येणार रहस्याचा काळ आहे आणि हेच अंताचा काळ आहे. येशू ख्रिस्त परत येऊन गेल्यानंतर या जगामध्ये क्लेशाचे 7 वर्ष असतो आणि या क्लेशामध्ये मंडळी राहणार नाही. मंडळी स्वर्गामध्ये उचलून घेणार आणि प्रभूसोबत राहणार आणि हे विवाहाचे 7 वर्षाचे महोत्सव असणार. त्यानंतर तो भूमीवर पाय ठेवणार आणि 1000 वर्षाचा राज्य आरंभ होणार. यासाठी तो या जगामध्ये परत याच्या पूर्वाला आपण अंताचा काळ म्हणतो. एका शब्दामध्ये सांगतो म्हणले तर संपूर्ण जगामध्ये मानवचे विकास झाले. आता कोण कोणते गोत्राचे आहे हे आपल्याला कळणार नाही. वेगळे वेगळे प्रांतामध्ये निवास करणारे लोकाला पकडून त्यांचे मूल धरून त्या लोकाला आपण इस्रायलच्या गिनतीमध्ये मापत आहोत. हेच लोक या गोत्राचे आहे. या शेवटीच्या काळामध्ये आपल्यापाशी त्यांचे आधार नाही. यासाठी याकोबनं आपल्या सर्व लेकराला बोलावून घेतले आणि तो येथे प्रवचनचे शब्द बोलून राहिले. 2 वचन, याकोब पुत्रहा एकत्र होऊन एक तुमचा पिता इस्रायल याच्याकडे कान द्या. बघा, शेवटीचे शब्द अतिप्रमुख असतो. आपले वडील इस्रायलची गोष्टी ऐका. हे माझी जिम्मेदारी आहे का मी माझ्या लेकराला शिक्षा दिली पाहिजे. रुबेन, तू माझा ज्येष्ठ, माझे बाळ, माझ्या पुरुषाचे प्रथम फळ आहेस. प्रतिष्ठाचे, श्रेष्ठाचे आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच. तथापि तुला पाण्यासारखा ऊत असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळवायचे नाही, कारण तू आपल्या पिताच्या खाटेवर चढलास. तू ही भ्रष्ट केली, तो माझा शैवर चाळल. उत्पत्तीचे पुस्तक 35 अध्याय 2 वचनमध्ये रुबेन बिल्हासोबत निजले हे गोष्टी याकोबच्या कानात पडले. त्याच्यानंतर दुसरा पुत्र शिमोन आणि तिसरा त्याचा पुत्र लेवी होता. उत्पत्तीचे पुस्तक 34 अध्याय याच्या 30 मध्ये या दोघा भावानं आपल्या तलवारीनं शेकेममध्ये असलेल्या पुरुषाला घात केले. शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या तारीवर प्रत्यक्ष बलात्काराचे हत्यार होत. माझा जीव त्यांच्या कारस्थानांना शिरू नको. माझा शिला त्यांच्या मंडळात समील होऊ नको. कारण रागाचा भारात त्यांनी मनुष्यघात केला. त्यांनी
उन्मत्तपणे बैलाचा पायांच्या शिरा तोडल्या. त्यांच्या कोपाला धिक्कार असो, तो अति दरुण होय. त्यांचे रोषाला धिक्कार असो, तो फार निष्ठुर होय. मी त्यांची याकोबात फक फक करीन, इस्रायल त्यांस धिक्किरीन. बघा इथे त्यांचे अंत शपथ न होताय. दीनाला केलेले भ्रष्ट हमोरचे पुत्र शेकेमला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाले सुनता करून ते लोक दुःख भोगतानी त्यांच्या गावावर पळून त्यांना घात करून त्या लोकाला लुटून घेतले. या घटनेमुळे याकूबला फार दुःख झाले, कारण त्या प्रांतामध्ये असलेला मध्ये याकूबचे निंदा झाले. आता यहुदा येशू ख्रिस्ताचे मूल पिता आहे. हे यहुदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील. तुझा हात तुझ्या शत्रूच्या मनगुटी धरील. तुझे बापाचे पुत्र तुझ्या पुढे नमतील. येशू ख्रिस्ताच्या समोर आज समस्त जग दंडवत करतो. फिलिप्प्याचं पत्र 2 अध्याय याचे साक्षी देतो. यहुदाचे गोत्राचे सिंह म्हटलो. यहुदामध्ये अनेक राजा आले. यहुदामधून बेतलेम आणि यरुशलेममध्ये यहुदाचे 20 राजा झाले. बेबलोनमध्ये जातवारी ते लोक त्या प्रांतामध्ये राजा होते. यहुदा सिंहाचा पेट आहे. माझा पुत्र, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासनासारखा दाब धरून बसला आहे. त्याला कोण छेडणार? यहुदाकडचे राज्यवेत्र ज्यांचे आहे तो येईतीवर ते त्याच्याकडून जाणार नाही. शासनदंड त्यांच्या पायामधून ढळणार नाही. राष्ट्र त्याचे आज्ञाकर्ता होतील. तो आपले तरुण गाढव द्राक्षातील, आपले गाढवाचे शिंगूर उत्तम द्राक्षातील बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षारसांत, आपला पहिरावा द्राक्षरसांचे रक्तात धुईल. इथे येशू ख्रिस्ताच्या विषयीमध्ये लिहून आहे. येशू ख्रिस्ताचे क्रूसीकरण आणि त्याचे रक्ताविषयी आणि त्याचे कपडे लोकांना वाटून घेतले. ते वस्त्र रक्तानं भरून होते असे ते लिहून राहिले. यासाठी द्राक्षारसामध्ये त्याचे कपडे धुणे आणि रक्तामध्ये त्याचे कपडे धुणे इथे लिहून आहे. त्याचे नेत्र द्राक्षरसाने अर्कात होतील. त्याचे दात दुधाने शुभ्र होतील. बघा इथे येशूचे रक्त सुटकाराच्या विषयमध्ये आणि दूध पवित्र आत्माच्या विषयमध्ये सांगतो. जुबलून सागरातील वस्ती करील, जो जहाजांचे बंदरांचे होईन राहील. त्याची सरहद सिद्धोनपर्यंत जाईल. इसाकार हा मजबूत गंधर्व आहे. तो मेंढरांचे दरम्यान दबकून बसतो. विश्रांतील हे चांगले स्थळ आहे. हा देश मनोहर आहे असे पाहून भार वाहिन्यांचे त्यांना खांदा दिला. तो बिगरकाम करणार दास बनाल. दान इस्रायलचा एक वंश असून आपल्या लोकांचा केवर घेईल. दान हा मार्गातल सर्प, वाटेवरच नाग होईल. हा घोड्यांच्या टाचांशी दंश करतो, तेव्हा त्यावर सर्व उलथून मार्गे पडतो. हे परमेश्वरा, मी तुझ्याकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करीत आहे. गाद याच्यावर एक लढाऊ टोळी गर्दी करील. तो तुझ्या टाचेले डसीन आणि तू त्याच्या डोक्याला कुचलणार. आपल्याला उत्पत्तीचे पुस्तक 3 अध्याय आपण आठवण करून घेतले पाहिजे. म्हणजे नित शत्रूचा संहार तो करणार. आशेर आपल्या पौष्टिक अन्न निपजविल.
अनुवादची पुस्तक याच्या 33वा अध्याय 24 वचनमध्ये मोशे इथे आशेरच्या मधुर जेवण आणि अनमोल पदार्थाविषयी लिहत आहे. तो राजाच्या योग्य अर्शी मिष्टान्न पुरविल. नप्ताली मोकळी सुटलेली हिरणींचे होय, तो सुंदर भाषण करणारा होईल. योसेफ फलवतील लतेची एक शाखाच आहे. तो देवाला डिकून नित्यरीतीनं त्याची वाढ होऊन राहिली असे इथं सांगत आहे. निर्झापरशी लावलेले फळझाडाची शाखा आहे. त्याचे डहाळ्याचे भीतीवर चढून पसरल आहेत. तीरंदाजीनं त्यास त्रस्त केले, त्यास बाण मारले, त्याचे पिच्चू पुरविले, तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहील. याकोबाचा सामर्थ देव, इस्रायलचा मेंढपाळ, इस्रायलचा दुर्ग, याच्याद्वारा त्याचे बुज स्फुरून पावले. तुझे सहायता करणारा तुझा पिताचा देव तुला वरदान देणार. सर्व सामर्थ देव याच्याकडून हे होईल. वरून आकाशांची व खालून जलाशयांची वरदान तुला तो देईल. दुधाची व संततीचे वरदान तो तुला देईल. योसेफ म्हणलं तरी इथं एफ्राईम आणि मनशे दोघेही येतो. आता आपण बेंजामिन विषयी बघू. बायबलमध्ये बेंजामिनचे चरित्र आपल्याला विचित्र दिसतो. एक वेळा असे झाले की सर्व इस्रायली लोक मिळून बेंजामिनला आपण सांभाळून घेऊ असे विचारायला ते लोक आले होते. आणि बेंजामिन गोत्राला आपण आपले स्त्री इस्रायलचे नाही द्यायचे ह्या निर्णयापर्यंत पण ते लोक आले होते. सर्वात पहिला शाऊल राजा बेंजामिन गोत्रामधूनच आला होता. यासाठी बेंजामिनचे जे लक्षण आहे फाडणारा असे आहे सांगितले इथं. बेन्यामीन हा फाटून टाकणारा लांडगा आहे. सकाळी तो शिकार भक्षील, सायंकाळी लुटेचे वाट करील. हे इस्रायलचे 12 वंश होते. त्यांचे पिता त्यांस आशीर्वाद देताना वचन बोलले ती हीच, ऐकास त्यांच्या परी त्यांना आशीर्वाद दिले. मग त्यानं त्यांस आज्ञा केली की मी लवकरच स्वजनास जाऊन मिळणार. हिब्रीची पुस्तक 9वा अध्याय 27 वचनमध्ये मनुष्य लोकाचे एक वेळा मरण निश्चित आहे. यासाठी प्रत्येक मनुष्य मरतो. जन्म घेणारा प्रत्येक मनुष्य भौतिकरीतीनं मरतो. प्रभू द्वितीय आगमनमध्ये आल्यानंतर विश्वासी लोक एका क्षणामध्ये त्यांची ध्येय बदलणार. तो म्हणत आहे की मी स्वजनास जाऊन मिळणार, म्हणजे तो प्रभूला मिळासाठी तयार आहे. तर मला नेऊन एफ्रोन हित्ती याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडीलपाशी पुरा. कनान देशातील मम्रे सामरील मकपेला नामक शेतातील गृह जी अब्राहामनं शेतसा एफ्रोन हित्ती याच्यापासून आपल्या सत्तेच्या कब्रस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती तिची. तिथंच अब्राहम व त्याची स्त्री सारा यांस पुराले. उत्पत्तीचे पुस्तक 23वा अध्यायामध्ये अब्राहामनं एफ्रोनपासून हे जमीन घेतली याचं वर्णन आपल्याला तिथं मिळतो. इसाक व त्याची स्त्री रिबिका यांचे तिथं पुरले. तिथंच मी लेहास पुराले. ते शेत व त्यातील गृह हे हेत्तीपासून खरेदी केली आहेत. आपल्या पुत्रांस आज्ञा करण्याच्या संपल्यावर याकोबानं अंतरुवर आपले पाय अकडून प्राण सोडले आणि तो स्वजनास जाऊन मिळाला. 147 वर्ष असताना याकोब आपले डोळे बंद केले. बघा इथे पितराचे इतिहास सांगासाठी त्यानं अगोदर निर्गमनचे पुस्तक लिहिले आणि पितराचे इतिहास सांगासाठी त्यानं उत्पत्तीचे पुस्तक लिहिले. इतिहासमध्ये घडलेली सर्व गोष्टी मोशेनं लिहून याच्या आधारावर तो आपल्याला इतिहास सांगितले.
याकोब मिस्र देशामध्ये त्याची मृत्यू झाली आणि त्याच्या शरीराला घेऊन कनान देशामध्ये जावे लागेल. 50व्या अध्यायामध्ये त्याचे बरेलचे प्रोसेस आपल्याला दिसतो.